हॅलो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डेटा ट्रान्समिशन. तर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे व्हॉट इज डेटा ट्रान्समिशन, दुसऱ्यांदा कंपोनंट्स ऑफ डेटा ट्रान्समिशन आणि नंतर टाइप्स ऑफ डेटा ट्रान्समिशन. फर्स्ट टाइप सिरियल डेटा ट्रान्समिशन आणि सेकंड पॅरलल डेटा ट्रान्समिशन. तर व्हॉट इज डेटा ट्रान्समिशन? Data communication refers to exchange data between two or more network or connected devices. म्हणजे डेटा आपल्याला दोन किंवा जास्त डिव्हाइसेसमध्ये डेटा शेअर करण्यासाठी मदत करतो. दिस डिव्हाइस मस्ट capable of sending and receiving data over a communication medium. Example of such devices include personal computer, mobile phones, laptop. म्हणजे ते आपण जे डिव्हाइस वापरणार आहे ते आपल्या त्या सेंड मेसेज किंवा रिसीव्ह करण्याच्या कॅपेबल हवंय. कंपोनंट्स ऑफ डेटा ट्रान्समिशन म्हणजे डेटा ट्रान्समिशनचे घटक कोणते आहेत ते पाहणार आहोत. पहिला घटक मेसेज. अ मेसेज इज अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज टू बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. इट कुड बी अ टेक्स्ट फाईल, अन ऑडिओ फाईल, अ व्हिडिओ फाईल एक्सेट्रा. म्हणजे मेसेज हा एक असा पीस आहे की तो आपला डेटा एका पर्सन किंवा पासून दुसऱ्या पर्सनपर्यंत डेटा ट्रान्समिट करतो. ती आपली टेक्स्ट फाईल असू शकते, ऑडिओ फाईल असू शकते किंवा व्हिडिओ फाईल असू शकते. ते आपला कोणताही डेटा असू शकतो. तर दुसरं आपण बघणार आहे सेंडर. इट इज सिम्पली अ डिव्हाइस दॅट सेंड्स डेटा मेसेजेस. इट कॅन बी अ कम्प्युटर, मोबाईल, टेलिफोन, लॅपटॉप, व्हिडिओ कॅमेरा और वर्कस्टेशन्स. म्हणजे सेंडर काय तर आपला डेटा तो सेंड करत असतो. तो आपला मोबाईल असू शकतो, कम्प्युटर असू शकतो किंवा लॅपटॉप किंवा जे डिव्हाइस तुम्ही यूज करणार आहे ते असू शकतं. तर तिसरं रिसिव्हर. इट इज अ डिव्हाइस दॅट रिसिव्हज मेसेजेस. इट कॅन बी कम्प्युटर, टेलिफोन, मोबाईल, वर्कस्टेशन्स. रिसिव्हर हा सुद्धा आपले मेसेजेस रिसीव्ह करतो. म्हणजे तो पण फॉर एक्झाम्पल कम्प्युटर असू शकतो, टेलिफोन, मोबाईल काही असू शकतं ज्याच्यावरतून तुम्ही मेसेजेस रिसीव्ह करताय. म्हणजेच प्रोटोकॉल. प्रोटोकॉल डिटरमाइन्स हाऊ डेटा इज ट्रान्समिटेड बिटवीन डिव्हाइसेस इन द सेम नेटवर्क. इट अलोज कनेक्टेड डिव्हाइसेस टू कम्युनिकेट विथ इच अदर. प्रोटोकॉल आपल्याला डेटा कसा सेंडर टू रिसिव्हर मध्ये ट्रान्समिट करायचा आहे ते सांगतो एका सेम नेटवर्कमध्ये. आणि तो दोन वेगवेगळे डिव्हाइस कम्युनिकेट करायला मदत करतो. तर टाइप्स ऑफ डेटा ट्रान्समिशन. सिरियल डेटा ट्रान्समिशन पहिल्यांदा आपण बघूयात. द मेथड ऑफ ट्रान्सफरिंग डेटा वन बीट ॲट अ टाइम ओव्हर अ सिंगल कम्युनिकेशन चॅनल. दिस टाइप ऑफ डेटा ट्रान्समिशन typically uses two lines, one for sending data and another for receiving data. म्हणजे सिरियल डेटा ट्रान्समिशनमध्ये काय होतं, डेटा आपण एका जो पाठवलेला डेटा आहे तो एक बिटमध्ये जाऊ शकतो आणि ॲट अ टाईम ओव्हर अ सिंगल कम्युनिकेशन चॅनल. एकाच सिंगल कम्युनिकेशन चॅनलमध्ये जाऊ शकतो. तर त्याच्यात दोन लाईन असतात, एक सेंड करण्यासाठी आणि एक रिसीव्ह करण्यासाठी. पॅरलल डेटा ट्रान्समिशन. द मेथड ऑफ सेंडिंग मल्टिपल बीट्स of data simultaneously across a multiple wires or channels. Parallel data transmission allows the transmission of 8 bits simultaneously, but it operates in half duplex mode. म्हणजे पॅरलल डेटा हा आपल्याला एका एका टाईमला मल्टिपल बिट्स डेटा आणि खूप साऱ्या चॅनेल्सवर किंवा वायर्सवरती ज्या आपण जे कम्युनिकेशन मीडिया वापरणार आहे त्याच्या थ्रू शेअर करण्यासाठी मदत करतो. आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन आपल्याला 8 बिट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतो ॲट अ टाईम. आणि तो हाफ डुप्लेक्स मोडमध्ये ऑपरेट होतो. तर सिरियल डेटा ट्रान्समिशनचे दोन प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे. सिंक्रोनाइज डेटा ट्रान्समिशन. डेटा इज सेंट इन फ्रेम और ब्लॉक्स. सिंक्रोनाइज ट्रान्समिशन इज फास्टर ॲज कॉमन क्लॉक इज शेअर बाय द सेंडर अँड रिसिव्हर. सिंक्रोनाइज डेटा ट्रान्समिशन हा डेटा आपला फ्रेम्स किंवा ब्लॉक्समध्ये सेंड करतो. तर तो
तसंच तो फास्टर आहे आणि ॲज कॉमन क्लॉक इज शेअर बाय द सेंडर अँड रिसिव्हर. आणि सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जो डेटा ट्रान्समिशन होणार आहे ते सिंगल क्लॉक वापरतो किंवा कॉमन क्लॉक म्हणलं तरी चालेल. असिंक्रोनस डेटा ट्रान्समिशन, data is sent in the form of bytes or characters. Asynchronous transmission is slower as each character has its own start and stop bit. असिंक्रोनस डेटा ट्रान्समिशनमध्ये काय असतं, तर डेटा आपण 8 बिट म्हणजेच तुम्हाला म्हणलं 1 बाईट त्याच्यामध्ये आपण डेटा सेंड करू शकतो किंवा कॅरेक्टरमध्ये सुद्धा डेटा सेंड करू शकतो. त्यामुळेच असिंक्रोनस डेटा ट्रान्समिशन हे जरासं स्लोवर असतं, म्हणजे हळूवार त्याचं काम चाललेलं असतं. आणि त्याच्या प्रत्येक बीटला स्टार्ट आणि स्टॉप बीट असतं. डेटा ट्रान्समिशनचे 3 मोड्स आहेत, ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात. पहिला मोड आहे सिम्प्लेक्स मोड. इन सिम्प्लेक्स ट्रान्समिशन मोड द कम्युनिकेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर अकेर्स इन ओन्ली वन डायरेक्शन. म्हणजे सिम्प्लेक्स ट्रान्समिशन मोडमध्ये आपल्याला जे कम्युनिकेशन होतं ते सेंडर आणि रिसिव्हर, सेंडर किंवा रिसिव्हर असं म्हणता येईल, तो एकच जण कोणीतरी डेटा पाठवू शकतं. द सेंडर कॅन ओन्ली सेंड डेटा अँड द रिसिव्हर कॅन ओन्ली रिसीव्ह डेटा. आत्ता म्हणलं तसंच सेंडर सेंडच करू शकतो आणि रिसिव्हर फक्त रिसिव्हच डेटा करू शकतो, तो रिप्लाय करू शकत नाही. तर द रिसिव्हर कॅन नॉट रिप्लाय टू द सेंडर. जसं म्हणलं की रिसिव्हर रिप्लाय करू शकत नाही सेंडरला. आपण जर एखादा डेटा ट्रान्समिट केला असेल तर त्याचं एक्झाम्पल कीबोर्ड, टेलिव्हिजन, माऊस, रेडिओ, ब्रॉडकास्ट एक्सेट्रा. तर सेकंड आहे हाफ डुप्लेक्स मोड. बोथ सेंडर अँड रिसिव्हर कॅन कम्युनिकेट विथ इच अदर बट द कम्युनिकेशन इज वन डायरेक्शन ॲट अ टाईम. ह्या हाफ डुप्लेक्स मोडमध्ये सेंडर आणि रिसिव्हर दोघं पण एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात, मेसेज सेंड करू शकतात. पण ह्या कम्युनिकेशनमध्ये एका टाईमला एकच जण डेटा पाठवू शकतो. ॲन एक्झाम्पल ऑफ हाफ डुप्लेक्स डिव्हाइस इज वॉकी टॉकी, अ टू वे रेडिओ दॅट हॅज अ पुश टू टॉक बटन. म्हणजे हाफ डुप्लेक्स एक्झाम्पल आपल्याला वॉकी टॉकी म्हणता येईल, की ज्याच्यावरती आपण बोलताना एका टाईमला एकच जण बोलू शकतो. आणि असा रेडिओ ज्याला पुश टू टॉक बटन म्हणजे आपल्याला जर बोलायचं असेल तर ते बटन प्रेस करायला लागतं, त्यानंतर आपण बोलू शकतो. तर तिसरं फुल डुप्लेक्स मोड. डेटा कॅन बी ट्रान्समिटेड इन बोथ डायरेक्शन्स ऑन अ सिंगल कॅरियर ॲट अ सेम टाईम. म्हणजे डेटा सेंडर आणि रिसिव्हर दोघं ॲट अ टाईम म्हणजे एकाच वेळेला दोघंही कम्युनिकेट करू शकतात. अ टेलिफोन कॉल वेअर बोथ पार्टीज कॅन कम्युनिकेट ॲट द सेम टाईम. म्हणजे आता आपला टेलिफोन किंवा साधा कॉलिंग असतो त्याच्यात दोघं जण पण कम्युनिकेट एकाच वेळेस करू शकतात. जर मी बोलत असेल तर दुसरा मला मध्ये थांबून लगेच बोलू शकतो. ह्या प्रकारे फुल डुप्लेक्स मोडमध्ये ऑपरेट होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. सो थँक्यू.